अगं उषा, तुझ्या मिलाच्या शाळेचा प्रवेशाचं काय झालं? नाही ग, अजून नाही प्रवेश घेतला. काही विचार केलास का? कुठे प्रवेश घेणार आहेस? नाही ग, अजून नीट ठरवलं नाही, पण एक चांगली मराठी माध्यमाची शाळा शोधत आहे. शिकवणूक चांगली हवीच, शिवाय संस्कार देणारी आणि शिस्त लावणारीही हवी. मग तू सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळा या शाळेचा विचार का करत नाहीस? मला नाही माहीत ही शाळा. काय वैशिष्ट्य आहेत या शाळेची? अगं, सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळा ही फार जुनी शाळा आहे. परळ विभागातील दामोदर नाट्यगृहाच्या बाजूला वसलेली. ही शाळा पुढल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण करीत आहे. माझी मुलगीही याच शाळेत शिकते. हो का? मला नव्हते माहीत. अगं, शाळेतले वातावरण आनंददायी व प्रसन्न आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण उपक्रम या शाळेत राबवला जातो. तसेच मुलांच्या बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असते. आणखी काय वैशिष्ट्ये आहेत या शाळेची? यावर्षी मंथन राज्यस्तरीय परीक्षेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातून प्रथम व मुंबई विभागातूनही क्रमांक पटकावला आहे. या शाळेत स्पोकन इंग्लिश, चित्रकला, संगणक विषयासाठी विशेष शिक्षक आहेत. अरे वा, हो का? अगं, एवढेच नाही तर हमारी फुटपाथ या NGO संस्थेतर्फे सुद्धा मुलांचा विशेष अभ्यास घेतला जातो व विविध उपक्रम घेतले जातात. खूपच छान. या शाळेने घडवलेले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम व उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी दरवर्षी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वस्तू भेटवस्तू म्हणून देतात. म्हणजे खरंच शाळा शैक्षणिक दर्जा राखून आहेच आणि मुलांवर चांगले संस्कारही करत आहे. बरं झालं तू मला या शाळेची माहिती दिलीस. आता मी माझा निश्चय पक्का केला. मी माझ्या मुलाला सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळा या शाळेतच प्रवेश घेणार. आजच जाते आणि सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळेत माझ्या मुलाचा प्रवेश घेते. धन्यवाद कविता.